नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर सौ छाया कुलकर्णी यांच्या विनोदाचं गाठुडं या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, डॉक्टर सौ छाया कुलकर्णी लिखित विनोदी कथा वसुली. अभय देओल त्या दिवशी मुद्दाम पुण्यात येऊन एका नामांकित पॉश अशा फुलपाखरू ब्युटी सलूनमध्ये जाऊन 5,000 रुपये खर्च करून चकाचक होऊन बाहेर पडला. त्याच्या घरच्यांनी त्याला वेड्यातच काढलं. त्याच्या गावात हजामतीला 50 रुपये म्हणजे खूप झाले, कारण रस्त्यावर वसूल केली तर 10-15 रुपयात काम होतं. तालुक्याला जाऊन चेहरा धुतला, डोकं मॉलिश करून घेतलं तर 200 लागतील. अगदी छान म्हटलं तर 500 धरून चालू, पण 5,000 अबबबबबब आतीच झाले की ते. पण कारण तसं होतं. अभयला पुण्याची मुलगी सांगून आली होती, ती सुद्धा BA पास. ही मुलगी कुठल्याही परिस्थितीत गाठवायची असा ठाम निश्चय करून अभयनं प्रयत्न चालू केले होते आणि त्याचा एक भाग म्हणजे ही फुलपाखरूला भेट. अभय काळा सावळा, हाडकुळा, उंच, उभट चेहऱ्याचा आणि कुरळ्या केसांचा तरुण होता. त्याच्या उंचीमुळे त्याचं लग्न ठरत नव्हतं. कुणीतरी त्याला अमिताभ जया बच्चनचा दाखला देऊन बुटकी बायको स्वीकारण्याचा सल्ला दिला, पण हे बघा, मी काय अमिताभ बच्चन नाही, मी अभय देवळे अभय देओल आहे असं म्हणून त्याने तो सल्ला धुडकावला. बायको जर बुटकी असेल तर रोमांसमध्ये अडचण येते अशी अभयची अगदी ठाम समजूत होती आणि म्हणून तो चांगली उंच आणि स्ट्रॉंग बायको शोधत होता. पण गंमत अशी की हा लुकडा सुकडा असल्यानं अशा बायका ह्यालाच पसंत करत नव्हत्या. पण कसं कोण जाणे, वसुमतीने याला पसंत केलं. हा बहुतेक फुलपाखरूचा आशीर्वाद असावा असं अभयला वाटलं. वसुमतीसुद्धा 6 फूट उंच होती, अंगानं भरलेली होती. तिचं वैशिष्ट्य असं की ती ग्रॅज्युएट होती, पण ती ज्युडो कराटेची ब्लॅक बेल्ट धारकसुद्धा होती. ती रंगानं उजळ होती आणि शोभतं का नाही याचा विचार न करता तिला नटायची आवड होती. शहरात येणाऱ्या सगळ्या नवीन फॅशन तिला ट्राय करायची सवय होती. एकदा अचानक ब्युटी पार्लरमध्ये जाऊन फिक्स कट करून घरी आली. घरी येताना पावसात भिजली, सेटिंग बिघडलं. वडिलांनी बघितलं आणि चिमणीचं घरटं म्हणून संभावना केली. कुरळे केस कापल्यामुळे अजूनच पिंजरल्यासारखे झाले. गोल नट्टा सावळा चेहरा अजून भीतीदायक दिसायला लागला आणि त्यात तिला मोठ्यानं हसायची सवय. त्यामुळे आजूबाजूचे जरा 4 हात लांब पाळायचे. पण ते काही असो, तिच्या उंचीमुळे आणि गुटगुटीत बांध्यामुळे अभयने तिला पसंत केली. तर पुढे मागे या सुकड्याला आपण भरीव करू या आशेनं वसून त्याला पसंत केलं. पुढच्याच महिन्यात गोरज मुहूर्तावर ते दोघं एकमेकांशी विवाहबद्ध झाले. अभयने मधुचंद्राचा मस्त प्लॅन आखला होता, पण बायकांची अडचण म्हणून वसूने तो हाणून पाडला. नातेवाईक मंडळी 4 दिवस राहून परतली. आता दोघंच घरी. अभयची नोकरी चालू झाली. वसूनी घर आपल्या ताब्यात घेतलं. 1-2 महिने गेले. अभयचे मित्र त्याला चिडवायचे, काय अभय, अरे तुझ्या मनाजोगती उंच सशक्त बायको मिळाली, आता काय अडचण नाही ना रोमांसमध्ये? अभय अचानक केविलवाणा झाला. अरे मित्रांनो, माझी बायको ब्लॅक बेल्ट धारक ज्युडोपटू आहे, हे तुम्ही काय विसरता राव? लेका अभय, मग तुझं चिपड का? काय सांगू मित्रा, अरे चिपाड झालो असतो तरी आनंद झाला असता, पण ती अजून मूडमध्येच येत नाही रे. आणि मूडमध्ये नसताना काही करायचं मला धाडसच नाही. आईला अशी गोची आहे असं म्हणत त्याच्या अनुभवी मित्रांनी त्याला बरेच सल्ले दिले. आणि कुठला सल्ला आपल्या नेमका कामी येईल याचा विचार करत आभ्या घरी परत आला. आजकाल आभ्याच्या घरातनं शेजाऱ्या पाजाऱ्यांना चित्रविचित्र आवाज ऐकू यायला लागले. पण नवीन जोडपं आहे, चालायचंच असं म्हणून शेजारी तिकडे फारसं लक्ष द्यायचे नाहीत. एक दिवस शेजारच्या लीला काकू वसूची चौकशी करायला तिच्या घरी गेल्या. वसूनं घर अगदी स्वच्छ टापटीप ठेवलेलं होतं. वसू अगदी सुगरण, साक्षात अन्नपूर्णा होती याचाही त्यांना लगेच प्रत्यय आला. अभयबद्दल बोलताना ती अगदी लाजवून भरभरून बोलत होती.
अभय किती चांगला आहे, तिच्यावर किती प्रेम करतो, त्याला काजू घातलेला शिरा किती आवडतो, वगैरे वगैरे ती सांगत बसली होती. त्यांच्या सुखी संसाराची पावती लीला काकूंनी सगळ्या गल्लीभर वाटली. एकदा मात्र आभ्याचा एक मित्र अचानक त्याच्या घरी गेला असता त्याला विचित्र दृश्य बघायला मिळालं. आभ्या एका कोपऱ्यात थरथर थरथर कापत भिंतीला चिकटून उभा होता. वसू तोंडानं जोरजोरात बडबडत ज्युडोचे विविध चॉपर आभ्यावर मारत होती. मात्र तिचा आरडाओरडा असा होता की जणू आभ्या तिला जोरजोरात मारत होता. मित्र एकदम जोरात ओरडल्यावर वसू दचकन थांबली आणि एकदम ट्रान्सफर चेंज झाला. या 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 भाऊजी, अहो यांना कनी मी स्वसंरक्षणासाठी ज्युडो शिकवत होते. बघा बरं हे किती लुकडेत. अहो चोर अंगावर धावून आला ना तर हे दिसायचे सुद्धा नाहीत. माझं राहू द्या हो, पण स्वतःचा जीव यांना वाचवता आला पाहिजे का नको. आणि यांच्याबाबत म्हणाल ना तर शक्तीपेक्षा युक्तीनं त्यांना शत्रूशी लढता आलं पाहिजे की नाही, म्हणून मी त्यांना शिकवत होते. तुम्ही कसे काय आलात भाऊजी, काही काम होतं का. अहो आता उठा, आजची शिकवणी खूप झाली, हातपाय तोंड धुवून घ्या, कपडे बदला. तुम्ही दोघं गप्पा मारत बसा, मी छान गरम गरम भजी करते. अभ्या मान डोलवत आत निघून गेला. आतून फर्र फर्र स्टोव पेटल्याचा आवाज आला. अभ्या आवरून बाहेर येऊन बसला. आपल्या मित्राला त्याला खूप काही सांगायचं होतं. तो हळूहळू आवाजात बोलायला सुरुवात करणार इतक्यात आतून आवाज आला. अहो ऐकलं का, मला ती वरची तेलाची बरणी खाली काढून देता का, माझा हात पोचत नाही आहे तिथे. अभ्या मुकाट्यानं आत गेला आणि 2च मिनिटात मित्राला अभ्याची किंकाळी आणि वसूची डरकाळी एकाच वेळी ऐकायला आली. मित्र आत पळाला. तेलाची बरणी आभ्याच्या डोक्यावर उपडी होऊन खाली घसरली होती. वसू पाय घसरून खाली तेलात फतकल मारून बसली होती. आभ्या तेल्या मारुती होऊन केविलवाणे शब्दात हळूहळू काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता, तर वसू जोरजोरात आई आई ग करून विवळत होती. मित्रांनी 2-4 शेजारी बोलवलं. वसूला उठून बाहेर आणून झोपवलं. आभ्याला स्वच्छ आंघोळ करायला पेटाळलं. 1-2 उत्साही बायकांनी साबण सोडा टाकून फरशी धुवून घेतली. एकीने त्या दोघांसाठी जेवण आणून दिलं. आभ्याचा मित्र मात्र सगळा प्रकार बघून हाबकला आणि हळूच तिथनं सटकला. आभ्याचं आजकाल कट्ट्यावर येणं कमी झालं होतं. त्यामुळे त्याच्या कंपूला यांच्या संसाराबद्दल काही कळत नव्हतं. कधीतरी पडेल चेहऱ्याचा मळका शर्ट घातलेला, 2 हातात तेलकट्ट पिशव्या घेतलेला, ओझ्यानं खांदे वाकलेला असा संसारी आभ्या मित्रांना दुरून दिसायचा. मित्रांनी हाक मारेस्तवर तो लांब निघूनही जायचा. मित्रांच्या म्हणण्याप्रमाणे आभ्या म्हणजे अगदी राज कपूरसारखा रोमॅन्टिक तरुण होता. आपल्या लग्नानंतरच्या अनेक रोमॅन्टिक कल्पना त्यांनी लग्नाआधी मित्रांबरोबर शेअर केल्या होत्या. घरातल्या घरात रोज एकमेकांना प्रेमपत्र लिहायची होती त्याला. त्यासाठी त्यांनी छान गुलाबी रंगाचं सेंटेड लेटरपॅड आणून ठेवलं होतं. सुंदर गुलाबाची फुलं प्रिंट असलेली पाकिटं आणून ठेवली होती आणि एक भारी पेन आणून घटवून घटवून अक्षर सुधारण्याचा तो प्रयत्न करत होता. पण सध्या तो प्रेमदिवाणा प्रेमपत्र लिहित होता का नाही हे मात्र मित्रांना कळत नव्हतं. हा जोडा विजोड आहे हे मात्र कंपूच्या लक्षात आलं होतं. अशा पद्धतीने वर्ष उलटलं आणि एक दिवस आभ्या एखाद्या झंझावातासारखा कट्ट्यावर आला. त्याचे केस विस्कटलेले होते, डोळे तांबारलेले होते आणि कपडे चुरगळलेले होते. हे सगळं बघून कंपू हादरला. एवढ्यात आभ्या ओरडला, बास मित्रांनो, बास झाला आता. अरे सहनशक्तीला काही सीमा असते का नाही. मी उद्याच वकिलांकडे जाऊन घटस्फोटाची नोटीस काढतो आणि वसूला आजच्या आज तिच्या माहेरी पेटाळतो. एवढं भडाभडा बोलून आभ्या आला तसा वाऱ्याच्या वेगानं उलट पावली घराकडे गेला. त्याच्या पाठोपाठ त्याचा कंपूसुद्धा त्याच्या घरापाशी पोचला. तिथलं दृश्य फारच अपेक्षाभंग करणारं ठरलं. कंपूला वाटत होतं आभ्याचा रुद्रावतार असेल, तो आपल्या बायकोला हाताला धरून फरफटत घराबाहेर काढत असेल, तिचे कपडे तिच्या अंगावर फेकत असेल आणि वहिनी हात जोडून रडत भेकत आभ्याची विनवणी करत असतील, मला राहू द्या हो घरी, वाजले ना 12 वगैरे म्हणत. पाय पकडून आभ्याची त्या क्षमा मागत असतील. पण छे, आभ्या मख्ख माशीसारखा दाराला चिकटून उभा होता. वसू एका हातात बॅग घेऊन उभी होती. आभ्याच्या पाठीवर थोपटून तिने त्याला शांत केलं. त्याच्या गालावरून हात फिरवून तोच हात आपल्या तोंडाजवळ नेऊन ओठाचा चंबू करून चुईक केलं आणि एस टी स्टँडचा तिने रस्ता पकडला. आभ्या आणि कंपू थोडा वेळ दिगमूड. नंतर आभ्यानं आत जाऊन स्वतःला कोंडून घेतलं. कंपूनं बाहेरनं खूप हाका मारल्या, पण प्लीज लिव्ह मी अलोन असे दर्दभरे शब्द आतून ऐकून घेतले आणि कंपू पांगला.
पुढे आठवडाभर आभ्या स्वतःच्या घरात स्वतःच्या मनानं बंदच होता. आठवड्यानंतर भकास मुद्रेनं वाढलेली दाढी घेऊन कट्ट्यावर मित्रांना भेटायला आला. या 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 देवदास या. मित्रांनी स्वागत केलं. हसा लेको हसा. प्रत्येक प्रेमीजनाचं दुःख हे जगानं त्याच्यावर हसण्यासाठी निर्माण झालेलं आहे. आज तुम्ही अविवाहित आहात, उद्या विवाहित व्हाल ना, तेव्हा माझी आजची अवस्था जाणाल तुम्ही. अभ्या जणू अनुभवानं तत्ववेत्ता झालेला होता. काय रे, काय वहिनींचा काय फोन बिन? तिला मी 6 महिने माहेरी राहायला सांगितले. अरे कोर्टाची ऑर्डर आहे तशी. 6 महिने पूर्ण सेपरेशन पाहिजे, त्याच्याशिवाय घटस्फोट मिळणार नाही. अरे लेका, पण एवढी टोकाची भूमिका का? काय सांगू बाबा तुला, अवघड जागी दुःख आहे. कळेल हळूहळू कोर्टात आल्यावर तुला. बाकी काय म्हण बरं का अभ्या, वहिनी सुगरण होती रे. हो रे बाबा, अगदी झटपट सुंदर स्वयंपाक करायची, अगदी नाना तऱ्हेचे नवे नवे पदार्थ करून मला खायला घालायची. माझी रसना तिने पुरेपूर तृप्त केली. पण काय रे, जाऊ दे ना विषय, मला आता वकिलाकडे जायचं आहे, येतो मी, असं म्हणत आभ्या तिथून काटला. 6 महिने बघता बघता गेले. केस कोर्टात उभी राहिली. दुपारी 11 वाजता आभ्या आपल्या कंपूसह वकिलाबरोबर हजर होता. वसू मात्र एकटीच आली होती. अर्थात आभ्याच्या म्हणण्याप्रमाणे ती एकटी 10-20 जणांना भारी होती. असो. कोर्ट स्थानापन्न झाल्यावर पहिलीच केस आभ्याची आली कोर्टासमोर. ॲडव्होकेट धोंड हाजीर हो. अर्जदार अभय देवळे हाजीर हो. पुन्हा दुसऱ्यांदा पोकारा झाला. ॲडव्होकेट पोटमारे हाजीर हो. सामनेवाले वसुमती देवळी हाजीर हो. कोर्टानं सुनावणी सुरू करायचे आदेश दिले. ॲडव्होकेट धोंड आपल्या अशिलाची बाजू मांडायला उभे राहिले. माय लॉर्ड, माझे अशील मिस्टर अभय देवळे यांचं 1 वर्ष 6 महिन्यांपूर्वी वसुमती लांडगे म्हणजे वसू देवळे यांच्याशी लग्न झालेलं आहे. पैकी 6 महिने दोघे विभक्त असून फक्त वर्षभर ते एकत्र राहिलेत. या 1 वर्षात माझ्या अशिलाची वैवाहिक जीवनात उपासमार झाली आहे. त्याशिवाय वकिलांना पुढे बोलू देण्याऐवजी वसूमध्येच एकदम ओरडली. अहो, उपासमार का म्हणून? चांगलं 4 ठाव जेवण देत होते की मी त्यांना. जज साहेबांनी हस्तक्षेप केला. ऑर्डर म्हणत वसूला सुनावलं. हे बघा, तुम्हाला बोलण्याची संधी देण्यात येईल तेव्हा तुम्ही बोला, पण आत्ता गप्प राहा. वकिलांनी आपलं बोलणं पुढे चालू केलं. याशिवाय शारीरिक छळ, मानसिक छळ बायकोकडून होतो असं माझ्या अशिलाचं म्हणणं आहे. पत्नी म्हणून यांनी आपलं कुठलंही कर्तव्य पार पाडलेलं नाही. लग्न का करतात हेच त्यांना माहिती नाही. पोटमारे वकिलाने आक्षेप घेतला, पण जजसाहेबांनी तो फेटाळत म्हणाले, पोटमारे, आता कशाला आक्षेप घेताय, ही तर सुरुवात आहे. सॉरी मिलॉर्ड, म्हणून ते खाली बसले. एकदम प्रभावी भाषण करून ॲडव्होकेट धोंड यांनी वसू देवळे यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात आमंत्रित केलं. देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही. वसूनं गीतेवर हात ठेवून शपथ घेतल्यावर ॲडव्होकेट धोंड यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुमचं नाव काय? वसुमती अभय देवळे. आमच्या अशिलाबरोबर तुमचं लग्न कधी झालं? 23 फेब्रुवारी 2010 गोरज मुहूर्तावर. आपण किती दिवस एकत्र राहिलात? बरोबर 1 वर्ष साहेब. या 1 वर्षाच्या काळात आपण आमचे अशील श्री अभय देवळे यांचा मानसिक शारीरिक छळ केला असा त्यांचा तुमच्यावर आरोप आहे. तुम्हाला तो मान्य आहे? अजिबात नाही, कारण मी त्यांचा नाही तर त्यांनी माझा छळ केला आहे. कसा केला सांगू शकाल कोर्टासमोर? मग त्यात काय लपवायचं आहे? पण आधी एक सांगू का साहेब, या सुकड्याची केस हातात घेऊन तुम्ही आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. धोंडच्या पायावर धोंडा पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. बाई, तुम्ही मुद्द्याचं बोला. तुम्ही प्रश्न परत सांगता का? जज साहेबांनी मध्ये हस्तक्षेप केला. हे बघा बाई, वायफळ बोलून कोर्टाचा वेळ वाया घालवणं आणि कोर्टाचा अवमान करणं याबद्दल तुम्हाला शिक्षा होऊ शकते, लक्षात ठेवा. पण सगळेजण तुम्ही मला बाई बाई काय म्हणताय साहेब? अहो, मी कोवळी तरुणी आहे. कोवळी? आणि तुम्ही? धोंड साहेबांनी चष्म्यातून वसूला खालून वर न्याहाळत प्रश्न केला. सगळ्या कोर्टात हशा पसरला. हां, तर वसूबाई नाही वसूताई, तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. साहेब, पाहता क्षणी मी या माणसाच्या प्रेमात पडले, लगेच लग्नाला होकार दिला. पण प्रेम कशाशी खातात हेच याला माहिती नाही. ते आपण पोटमारे वकिलांना विचारू. तुम्ही पुढे बोला. लग्नानंतर यांनी मला हनीमूनला नेलं नाही, कधी साधा गजरासुद्धा आणला नाही. हो,
एखादी साडी आणून प्रेमानं दिली नाही, नेसून दाखव, तू या साडीत खूप छान दिसतेस, असं कधीसुद्धा म्हणाले नाही ते. साहेब ही सपशेल खोटं बोलतेय साहेब. मी लग्नाच्या दुसऱ्या दिवशी मोगऱ्याचा भला मोठा गजरा आणून बेडरूममध्ये ठेवला होता. रात्री तो तिच्या केसात माळून त्या सुगंधात धुंद होऊन मी, अहो प्रेमवीर पृथ्वीवर या, गजऱ्याचं काय झालं सांगा. तो गजरा हिने देवाच्या फोटोला हार म्हणून घातला, 4-4 पाया पडत बसली, अखेर रात्र फुकट घालवली. अरे अरे अरे, बरं मग त्या साडीचं काय? अहो मी एक सुंदर गुलाबी चौकटीची साडी आणली होती. वाटलं हिला छान सरप्राईज देऊन खुश करूया. पण काय सांगू साहेब, त्या साडीची हिनी बनवली लुंगी आणि मलाच ती नेसवली. पुढचा सगळा रोमांचच संपला. आता यावर तुमचं काय म्हणणं आहे वसुताई? मी असं का करेन वकील साहेब? मला कनी पाऊस खूप आवडतो. बाहेर पाऊस पडायला लागला की मला प्रेमाचं भरती येतं. वाटायचं यांच्या कुशीत शिरावं, प्रेमाच्या गप्पा मारत मारत मस्त पाऊस एन्जॉय करावा. पण हे वेडे हात दिले तर पातळ धरतात आणि नाही म्हटलं की फाका सिगरेटी फुंकत बसतात. मला का नाही प्रत्येक गोष्ट जोडीनं करायला आवडते म्हटलं ना तर हे म्हणतात कसे, म्हणाले ही घे सिगरेट आणि बस फुकत. आता याला काही प्रेम म्हणायचं का? मध्येच धोंड वकिलांनी पोटमार यांना विचारलं, तुम्हाला काही विचारायचं आहे का? नो 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 क्वेश्चन्स. ही काय वधू परीक्षा आहे का? तुमचं चालू द्या, माझी वेळ आली की मी उभा राहतो. त्यांच्या या वाक्यावर कोर्टात जोरात हसू का फुटलं हे न कळून पोटमारे बावळट चेहरा करून तसेच उभे राहिले. जज साहेब ओरडून खाली बसा म्हटल्यावर बसले. या दोघांच्या भांडणाची साक्ष अभयच्या मित्रानं दिली. त्यांनी तेलाच्या बरणीची घटना सांगता जज साहेबांनी हसू आवरलं नाही. त्या दोघांच्या शेजारीणबाईंनी अभ्या रोज जुडोचे फटके खात होता हे ठासून सांगितलं. कधी त्याचा गाल सुजलेला असायचा तर कधी डोळा. एकदा तर दोन्ही ओठ सुजून एकमेकांना घट्ट चिकटून बसले होते, एवढे की त्याला बोलता येईना की हसता येईना. शेजारीणबाई म्हणाल्या, वकील साहेब नवीन जोडपं होतं, जरा जास्त जोशात असेल असं वाटलं म्हणून लक्ष घातलं नाही कधी. काय नव्या जोडप्याला दिवस रात्रीचं भान नसतं ना. शेजारीणबाई लाजून मान खाली घालायला लागल्या. अहो बाई, भूतकाळात जाऊ नका, तुम्ही का लाजताय? हां, अभय आणि वसुदेवळे यांचा विषय चालू आता, तुम्ही नका लाजू. हो तेच तर सांगते ना मागापासनं. मला एक प्रश्न नेहमी पडायचा की ही जी काही सूज येते ही नेहमी अभयच्या चेहऱ्यावर का वसूच्या का नाही? पण शेवटी वसूच्या तब्येतीकडे बघितलं आणि तो प्रश्न मी उत्तराशिवाय सोडून दिला. आता पोटमारे वकील उभे राहिले. मिलोड, दोन्ही पक्षांचं म्हणणं आपण ऐकून घेतलंय. मला वाटतं आपण यांचा घटस्फोट मान्य करावा. या दोघांना स्वतंत्र आणि सुखी आयुष्य जगायची संधी द्यावी. मी कोर्टाला तशी विनंती करतो. कोर्टानं वसूला विचारलं, बाई आपलं शिक्षण काय? मी BA पास आहे, पण साहेब मी मिळवती नाही आणि आमच्याकडे दुसरं लग्न करायची पद्धत नाही. मी तुम्हाला असं विचारतोय की तुम्ही श्री अभय देवळे यांच्याशी लग्न करून सुद्धा त्यांना विवाहाचं सुख दिलं नाही. तुमची काही शारीरिक तक्रार आहे का? छे साहेब, मी अगदी चांगली धट्टीकट्टी तरुणी आहे. पण लहानपणापासून माझ्या आईने मला शिकवलं की पुरुषांना आपल्या अंगाला हात लावू द्यायचा नाही. आणि त्यासाठी तर तिने मला जुडो कराटे शिकायला भाग पाडलं ना. कोणी जवळ आला की लाथ आणायची. त्यामुळे कॉलेजमध्ये सुद्धा कोणी माझ्या वाट्याला गेलं नाही. पण साहेब, मी अभयची खूप छान अगदी लेकरासारखी काळजी घेत होते हो, अगदी आईने शिकवलं तसं. जज साहेबांनीच कपाळावर हात मारून घेतला, तातडीने निकाल दिला. दोन्ही पक्षाचं म्हणणं ऐकून कोर्ट या दोघांचा घटस्फोट मान्य करतंय. अभय देवळे यांनी पोडगी म्हणून एक रकमी 10,000 रुपये 10 दिवसात वसुमती यांना द्यावेत. त्यानंतर वसुमती यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचा प्रयत्न करावा. श्री अभय देवळे यांना आयुष्यभर जबाबदार धरता येणार नाही. हे वाक्य ऐकताच अभय आपला पिंजरा सोडून धावत वसूजवळ पोचला. त्यांनी तिला कर्कचून आवळलं, तिचं एक जोरात चुंबन घेतलं. पोलीस, दोन्ही वकील त्याच्या मागे पळाले. कोर्टानं ऑर्डर म्हटलं आणि अतिशय रागानं जज साहेबांनी, हे बघा हा कोर्टाचा अपमान आहे. हे असं अश्लील वर्तन तुम्ही कोर्टासमोर करायचं धाडस केलं कसं? मी तुम्हाला कठोरात कठोर शिक्षा देऊ शकतो. सॉरी, कोर्टाचा अवमान झाला त्याबद्दल माफी मागतो. पण साहेब मला सांगा ना, माझं काय चुकलं? मी फक्त वसुली केली. भला मोठा खर्च केला, लग्न केलं, 1.5 वर्ष उपाशी राहिलो. आत्ता तुम्ही मला 10,000 रुपये द्यायला सांगितले. मग विचार केला, म्हटलं तुमच्या साक्षीनं थोडी तरी वसुली करून घ्यावी. माफी करा सा. पण खरं सांगतो साहेब,
कोर्टात होतो म्हणून हे धाडस केलं, घरी लाथा खाल्ल्या असत्या. आता मी आनंदानं लगेच 10,000 भरतो आणि घटस्फोट घेतो. कोर्टात सगळे हसायला लागले ही जागावेगळी वसुली बघून. पण वसूचं काय? वसूचं त्या एका क्षणात मतपरिवर्तन झालं आणि तिने आयुष्यभर नांदण्याचा निर्णय घेतला. श्रोते हो, ही कथा होती छाया कुलकर्णी लिखित वसुली. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा आणि भेटत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.